नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 215 ते 225 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांचे शब्द अत्यंत अर्थभरित आहेत. अर्थात हे ज्ञानोबारायच सांगतात. आणि हा अर्थ किती खोल आहे तर समुद्राहून खोल आहे. म्हणजे आपण थोडक्यात ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या सहवासात जाऊन त्यांच्या शब्दांच्या अर्थामध्ये जितक्या बुड्या मारू, जितके खोलवर जाऊ, तितकी नवीन रत्न आपल्याला प्राप्त होतील. आणि संसारात, प्रपंचात, त्याचबरोबर साधनेत सुद्धा मनाला जे कष्ट पडलेत ते कष्ट निघून जाण्याचं, घालवून टाकण्याचं सामर्थ्य माऊलींच्या या शब्दांमध्ये आहे. माऊली आता पुढे आपल्याला सांगतात, जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आजकाल आपण बघतो बरीच मंडळी टेक्नॉलॉजीच्या मदतीने, आपल्या मोबाईलच्या कॅमेराच्या साह्याने सूर्यबिंबाचे असे फोटो काढतात की जणू काही ते सूर्यबिंब त्यांनी तळहातात धरलंय, मुठीत आवळलंय, दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडलंय. खरोखरच बघायला गेलं तर सूर्यबिंब तेवढंच दिसतं. परंतु त्या सूर्यबिंबाचं सामर्थ्य असं की त्रैलोक्यातला अंधकार नाहीसा करतं, त्रैलोक्याला प्रकाशाने उजळून टाकतं. ज्ञानोबाराय म्हणतायत, श्रीकृष्णार्जुनांच्या संवादातील जे शब्द आहेत त्या शब्दांची सुद्धा व्यापकता अशीच आहे की सर्वांच्या अंतःकरणातील जिथे दडला असेल तिथला अंधकार ते नाहीसं करेल. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ना तरी कामी तयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. अहो, ज्ञानोबारायांसारखे ज्यांचं नावच ज्ञानेश्वर, ते विनंती करतायत आपल्या सर्व साधक मंडळींना, संतांना विनंती करतायत, तरी निके चित्त द्यावे. लक्षपूर्वक शब्दांकडे तुम्ही चित्त द्या आणि जे योग्य आहे, अयोग्य आहे, खरं आहे, खोटं आहे, मी सांगतोय ते बरोबर आहे का नाही, हे सर्व तुम्ही तर जाणकारच आहात, तुम्ही जाणताच. सर्वज्ञ म्हणून श्रोत्यांचा गौरवही ज्ञानोबाराय करतात. ते म्हणतात की ह्या शब्दांची व्यापकता कशी आहे. ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा. एखाद्याने मनात इच्छा करावी आणि कल्पवृक्ष त्याचं फळ त्याला देतो, त्याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा हे शब्द पुरवतील, अशी त्याची व्यापकता आहे. तुम्ही फक्त निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. या संवादाबद्दल आणि त्यातील शब्दांबद्दल माऊली म्हणतात, जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखादी स्त्री, तिच्यापाशी लावण्य आहे, सौंदर्य आहे, गुण अर्थात सद्गुण आहेत, उत्तम कुळातली आहे आणि त्याचबरोबर ती पतिव्रता आहे. हे चारही गुण
एकाच व्यक्तीच्या ठिकाणी दिसतात, पण प्रत्येक गुण आपापल्या परीने प्रगट होतो आणि त्याची मर्यादाही तो दाखवत असतो. त्याचप्रमाणे हे साहित्य आहे. या साहित्यामधनं अनेक गुण प्रगट होतील, पण शेवटी प्रत्येक गुणाची सांगता ही शांतिरसामध्येच होईल. आधींची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. आता माऊलींच्या दृष्टांताला नेहमीसारखाच बहर आलाय आणि माऊली म्हणतात की आधीच साखर आवडते आणि तीच साखर जर औषधामध्ये मिळालेली असेल, अर्थात गोड औषध सेवन करण्याचा प्रसंग आला तर त्याला नको कोण म्हणेल? कोणाला ते औषध सेवन करायला आवडणार नाही? याचाच अर्थ ज्ञानोबा रायांचे शब्द औषधासारखे आहेत. अंतःकरणातले अनेक रोग ते घालवून टाकतील, भवरोगापासनं आपल्या सर्वांना मुक्त करतील. या ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण फक्त बसलं पाहिजे आणि मग जो आनंद मिळेल त्या आनंदाला काही उपमाच नाही. त्या आनंदाच्या दृष्टांताबद्दल सांगताना माऊली म्हणतात, सहजे मलया नीलू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेंची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवींची काना करवी म्हणवी बापू माझा. अर्थात माऊली आपल्याला असं सांगतायत की मलय पर्वतावरून जो वारा येतो तो वारा मूळताच स्वभावताच अत्यंत मंद असतो आणि सुगंधाने युक्त असतो. तो खरोखरच चित्त प्रवृत्ती प्रफुल्लित करतो आणि जर का सुदैवाने त्याच वेळी आपल्याला अमृताची चव चाखायला मिळाली आणि ती अमृताची चव एकीकडे आपण चाखतोय, एकीकडे मलय पर्वतावरून आलेला वारा आपल्याला स्पर्श करतोय आणि त्याचबरोबर आपल्याला सुंदर नादही ऐकायची संधी मिळते. अर्थात आपलं सर्वांग, कान, डोळे, नाक, वाचा अर्थात जिव्हा, या सर्वांना उत्तमोत्तम जे आहे ते चाखायची जर संधी मिळाली तर काय होईल? त्यामुळे सर्वांग शीतल होईल. अमृताच्या स्वादाने जीभ नाचू लागेल आणि कानही म्हणतील वा 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 वा, आम्हाला काय सुंदर ऐकायला मिळालंय. हे वर्णन केवळ माऊलीच करू जाणे. म्हणून माऊली म्हणतात, तैसे कथेचे ये ऐकणे एथ एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती वीणे. माऊली म्हणतायत की अशा प्रकारचा हा श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद आहे आणि ते संवाद ऐकण्याचं फळ काय आहे? तर हा संवाद ऐकण्याचं फळ असं आहे की आपल्या श्रवण इंद्रियांच्या म्हणजेच कानाचा उपास सुटेल. कानाला आजपर्यंत जे उपासाचं पारणं लागलेलं आहे, अर्थात कानाला जो उपास पडलाय, जे उत्तम आजपर्यंत ऐकायला मिळालं नाहीये ते ऐकायला मिळेल आणि कानाचा उपास सुटेल आणि त्यामुळे अनायासे सहजपणे आपलं संपूर्ण संसार दुःखाला, चिंता, काळजी, दुःख, शोक ह्याला आपल्याला घालवता येईल असे हे शब्द आहेत. ज्ञानोबा रायांच्या उपमा आणि दृष्टांत विलक्षणच. ते म्हणतात, जरी मंत्रेंची वैरी मरे तरी वायांची का बांधावी कटारे. अहो, नुसतं मंत्राचा उच्चार करून आपला शत्रू जर नाश पावणार असेल तर उगीचच आपण कटार अर्थात शस्त्र कशाला बाळगावीत. रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा. अहो, दूध आणि साखरेचं सेवन केल्यामुळेच जर रोग जाणार असेल तर उगीचच लिंबाचा रस का प्यायचा.
थोडक्यात माऊलींना असं म्हणायचंय की केवळ या ज्ञानेश्वरीतल्या शब्दांचा रस, श्रीकृष्णार्जुन संवादातल्या शब्दांचा रस जर पेल्यावर आपल्याला असं उत्तम फळ मिळणार असेल, आपले सर्व शत्रू अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा नाश होणार असेल, भवरोग नाहीसा होणार असेल, तर हे शब्द का नाही ऐकायचे? तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रियां दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. 4थ्या अध्यायातली 224वी ही ओवी खूपच सुंदर आहे, खूप काही सांगून जाणारी आहे. ज्ञानेश्वरीच्या सहवासात का जायचं हे समजावणारी आहे. माऊलींनी म्हटलंय, तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रियां दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. अहो, मनाला न मारता, मनाला कुठल्याही प्रकारे कष्ट न देता, इंद्रियांना सुद्धा दुःख न देता केवळ आपण हा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकला तर त्या ऐकण्यामध्येच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. हे फळ ज्ञानेश्वरीच्या सहवासाचं माऊली आपल्याला येथे सांगतायत. आणि म्हणून माऊली आपल्याला म्हणतात, म्हणोनी आथिलिया आराणुका गीतार्थू हा निका ज्ञानदेवो म्हणे ऐका निवृत्तीदासू. निवृत्तीनाथांचे दास ज्ञानोबाराय म्हणून आपल्याला सांगतायत की अत्यंत प्रसन्न चित्तानी हा श्रीकृष्णार्जुन गीता संवाद तुम्ही ऐका आणि हा ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. माऊली हो, आपणही सर्वजण ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू की आम्हाला जास्तीत जास्त ज्ञानेश्वरीच्या सहवासात जायची संधी मिळू दे आणि आमचं सर्वांग, आमचं जीवन, आमचं मन, बुद्धी सर्व सार्थक लागू दे, त्याला मोक्ष अर्थात आत्मज्ञान प्राप्त होऊ दे. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा समारोप केलेला आहे. आपण सुद्धा इथंच थांबूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.